परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर व ग्रामीण भागामध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट झाला। मागील 2 ते 3 महिन्यापासून अनेक विद्यार्थी असेल, वृद्ध असेल, महिला असेल यांना चावा घेतला। त्यामुळे नागरिकातून संतापाची लाट पसरलेली आहे। दरम्यान या ठिकाणी 21 डिसेंबर रोजी जिंतूर शहरातील एका भागामध्ये एकाच दिवसामध्ये 3 चिमुकल्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये 3 जण जखमी झाले। त्यांना प्राथमिक उपचार जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा येथे रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान 10 ते 11 दिवसाच्या उपचारानंतर तरी देखील त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। त्यामुळे जिंतूर तालुक्यात सोबतच जिंतूर ग्रामीण व शहरी भागामध्ये संतापाची लाट पसरली असून नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्याशी आपण संवाद साधणार आहे। त्यांचं काय म्हणणं ते पाहायचं आपल्याला। मागच्या 8 ते 10 दिवसापासून मी जेव्हा चार्ज घेतला, ही समस्या ती भेडसणारी समस्या आपल्या जिंतूर शहरासाठी झालेली ती म्हणजे श्वानाची। आणि याच्यामध्ये ही समस्या म्हणजे आपल्या जिंतूर पुरतीच नसून आता आपल्याला फक्त जिंतूर पुरतच पाहावं लागणार आहे। आणि यावर मी स्वतः मुख्याधिकारी सोबत चर्चा केली। त्याच्यामध्ये काही नॉर्म्स आहेत, त्या एजन्सी नेमल्यात, त्या एजन्सीचा आम्ही मागणी केली, पण त्या एजन्सीबद्दल थोडं आम्हाला व्यवस्थित वाटलं नाही। पण तरी उद्या रोजी शिवसाहेब येणार आहेत, मी व्यक्तिशः लक्ष घालतो, कारण विशेष करून तो प्रभाग माझाच होता। या जिंतूर शहरामध्ये त्या प्रभागामध्ये चिमुकल्यावर हल्ला झाला ना, अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि मी स्वतः व्यक्तिशः लक्ष घालायलो। जास्तीत जास्त या आठवड्यामध्ये हा प्रश्न निकाली काढीन असं तुम्हाला सांगू इच्छितो आणि जरी एजन्सी मार्फत कमी जास्त जर वेळ लागत असला तर आम्ही पर्सनली मी व्यक्तीच्या लक्ष घेऊन काहीतरी प्रायव्हेटली काहीतरी त्याच्यात तोडगा काढतो। काय करणार आपण? मोकाट श्वानासाठी जे आता त्यांच्यावरून असं नॉर्म्स किंवा ते आपल्याला तिथे एक थिएटर करून त्यांची नसबंदी करून ते कुत्रे सोडण्याचे असे आदेश आहेत। पण आम्हाला एजन्सी सर्च करतोय आम्ही। आज 1-2 दिवसामध्ये आमच्याकडे नांदेड एक परभणी 2 एजन्सी येत आहे आणि त्या एजन्सीवर बसून आम्ही 2 दिवसात ते निर्णय करू टाकतो। धन्यवाद। त्या कुत्र्यांचा हा विषय हा आजपासून नसून अनेक दिवसापासूनचा समस्या आहे। जायचं असेल दरम्यान या ठिकाणी नगराध्यक्ष प्रताप भैया देशमुख यांच्याशी संवाद साधलं। त्यांचं असं म्हणणं आहे की काही एनजीओशी आमचा संवाद सुरू आहे आणि लवकरात लवकर याचा तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि ज्या भटके कुत्रे त्यांना धरून या ठिकाणी शस्त्रक्रिया एकमेव उपाय आहे आणि तो करण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवलेली। विशेष बाब हीच येते की जिंतूर शहरामध्ये मागील 2 ते 3 महिन्यापासून या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला, अनेकाला चावा घेतला। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। मात्र हा नेमकं कारण काय, याचं कारण काय असेल तर याचं कारण म्हणजे सन 1960 मध्ये झालेल्या संविधानामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली होती की कोणत्याही पशु पक्षी प्राणीची हत्या करणे हे म्हणजे कायदेशीर गुन्हा ठरवण्यात आलेला होता। त्यानंतर 2003 रोजी देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये काही पशुप्रेमींनी या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका टाकली। त्यानंतर त्याच्यावर 2023 रोजी निकाल आला आणि न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आदेशित केलेले आहे की ज्याप्रमाणे मानव जातीला जीवन जगण्याची संधी आहे तशीच या ठिकाणी पशु पक्षी प्राणीला देखील जीवन जगण्याची संधी असते। त्यामुळे या ठिकाणी पूर्वीच्या काळाला आपण बघितलं तर नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना या ठिकाणी पेढा चारून त्यांची हत्या केली जात होती। मात्र या ठिकाणी कोर्टाचा नवीन GR आला कारणाने या ठिकाणी कोणत्याही कुत्र्याची हत्या शासकीय स्तरावर करता येत नाही। तसं केल्यास या ठिकाणी कायदेशीर गुन्हा दाखल होत असतो। त्यामुळे नगर परिषद या भटक्या कुत्र्यांची विल्हेवाट लावण्यासाठी असमर्थ दिसत आहे। कुत्री प्राण्यांची एक अशी संक्रमण असतं की म्हणजे 6 महिन्याला त्या कुत्रीची प्रसूती होत असते आणि वर्षाकाठी 2दा होत असते। त्यामुळे एक कुत्री असेल तर सहजासहजी या ठिकाणी 5 ते 8 नवीन कुत्रे निर्माण होतात। त्यामुळे ही जनसंख्या ताबडतोब वाढत असते। मात्र या ठिकाणी जर त्यांची नसबंदी किंवा मग त्यांची शस्त्रक्रिया केली तर त्वरितच या ठिकाणी त्यांचा आकडेवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की काही मंडळी हे कुत्रे ठेवतात, परंतु कुत्र्याला मार लागला किंवा कुत्रा पिसाळा झाला त्यावेळेस त्याला बिनधास्त मंडळी सोडून देतात। अशा वेळेस नगर परिषदेचं देखील एक कर्तव्य असं बनतो की प्रत्येक नागरिकाला
त्यांनी सूचना करावी की जे आपण नागरिकाकडे स्वतःचे कुत्रे असेल त्यांनी नगर परिषदे म्हणून मध्ये येऊन त्याची नोंदणी करून घेणे बंधनकारक करावे, जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा पुन्हा घडू नये. तसेच काही मंडळी स्वतः या ठिकाणी फॉरेनर असेल किंवा इतर कुत्र्यांचं देखील पालन पोषण करतात. अशी देखील कुत्रे ज्यावेळेस मार लागला किंवा ते पिसाळे झाले तर त्यांना देखील ते बिनधास्त सोडले जात असतात. त्यामुळे देखील अशा प्रकारच्या घटना घडण्या शक्य होऊन जातात. जे पण कुत्र्याचे तुम्ही प्राण्यांची सेवन करत आहात त्याची नगर परिषदेकडे नोंद ठेवणे हे देखील बंधनकारक नगर परिषदेच्या वतीने करणे हे बंधनकारक असते, जेणेकरून या सर्व प्रक्रिया केल्यानंतरच या भटक्या कुत्र्यांची व्यवस्था, या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाऊ शकतो. कारण आज घडीला जर जिंतूर शहरामध्ये आपण विचार केला तर किमान 1,500 ते 2,000च्या जवळपास भटके कुत्रे हे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी महिला असेल, शाळकरी विद्यार्थी असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल यांना रस्त्यावर चालणे फार कठीण झाले. त्यामुळे जिंतूर शहरातील सर्व नागरिकांची एकच मागणी आहे, कुत्र्यांचा बंदोबस्त करा. ही समस्या फक्त जिंतूर शहरापुरती नसून संपूर्ण महाराष्ट्रातील नसून संपूर्ण देशातील समस्या आहे. तरी देखील या ठिकाणी आपण आता नुकताच नगराध्यक्ष प्रतापभैया देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संबंधित एनजीओशी बोलणं त्यांचं चालू आहे. त्या एनजीओशी बोलणं झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात किंवा या आठवड्यामध्ये निश्चितच जिंतूर तालुक्यातील कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करण्याचा नगर परिषदेकडून प्रयत्न करण्यात येणार आहे. आता सार्क न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही बातमी आपण बघत आहात. निश्चितच कॉमेंट देऊन निश्चित कळवा की याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे कॉमेंट देऊन निश्चित कळवा. जी न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी पत्रकार मित्र सचिन राय पात्रेवारसह मी शेख अलीम, जिंतूर, परभणी. धन्यवाद.